तर आजची रेसिपी आपण सँडविच बनवणार आहोत. मी ग्रेट करून करणार आहे किंवा आपण चॉप करून करू शकतात किंवा किसून करू शकताय किंवा चकल्या करून म्हणजेच चॉपली करू शकताय. तर यासाठी लागणारा बघा शेजवान चटणी, ऑल इन वन पिझ्झा टॉपर आणि मेयोनीज, टमॅटो सॉस. त्याचबरोबर व्हेजिटेबल्स आहेत बघू शकताय. ऑनियन घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर नाही घेतलं तरी चालेल. मी कोरिअंडर, कॅबेज, कोकंबर, बीटरूट आणि सिमला मिरची बघू शकता आणि टोमॅटो, कॅप्सिकम अशा प्रकारे व्हेजिटेबल्स घेतले. ह्याच्यामध्ये सगळे चॉपली टाकणार आहे आणि ग्राइंड करणार आहे. त्याचबरोबर मी थोडासा चाट मसाला, सॉल्ट तुम्ही घेऊ शकताय आणि मी त्याचबरोबर चीज घेतलेलं आहे आणि बटर. चला तर मग पुढची रेसिपी आणि सँडविचचा एक अशा प्रकारे मी घेतलेला आहे. श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. चला तर हा सर्व सॉस आपण एकत्र याच्यामध्ये करूया मिक्सिंग, म्हणजे फटाफट आणि झटपट होणार आहे. व्हेजिटेबल्स कट करून घेऊया आणि या मिक्सर जारमध्ये टाकूया. बघू शकता सगळे व्हेजिटेबल्स आपण कट केलेले आहेत. चला तर मग आपण एक एक घेऊन असं मिक्सरचं चॉपर आहे याच्यामध्ये ॲड करायचं आहे. बघू शकता टोमॅटो, कोकंबर, कॅप्सिकम, बीटरूट आपण ॲड करूया. ग्राइंड करायचं आहे. सर्व मिक्स झालेलं आहे बघू शकताय. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. नंतर आपण चाट मसाला ॲड करणार आहे आणि कोरिअंडर आपण याच्यामध्येच टाकूया, ॲड करूया. स्वच्छ धुवून कट करून घ्यायचं आहे म्हणजे ग्रेट होण्यासाठी व्यवस्थित होईल. चला तर मग आपणला झाकण असं मारायचं आहे आणि आपण चला तर आपण बघूया कसं झालेलं आहे. वाव, ब्युटिफुल बघू शकताय. आता आपण याला सर्व सॉसेस याच्यामध्ये मिक्स करूया, ॲड करायचं आहे. बघू शकताय भांड्यामध्ये आपण टाकूया, जसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण घ्यायचं आहे. आपल्या आवडीनुसार आपण घ्यायचं आहे, जास्त ॲड करणार नाही. तर थोडंसं मी चाट मसाला आपल्या आवडीनुसार आणि सॉल्ट पण मी ॲड करणार आहे. आवडीनुसार आपण ॲड करायचं आहे. शेजवान चटणी थोडीशी, पिझ्झा टॉपर, मेयोनीज, टोमॅटो केचप आपल्या आवडीनुसार, ऑर्गॅनिक हाफ टेबलस्पून, चिली फ्लेक्स हाफ टेबलस्पून, थोडंसं सॉल्ट. आणि आता आपण मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे बघू शकताय आपण मिक्स केलेले आहे सगळे व्हेजिटेबल्स. चला तर पॅन गरम करायला ठेवूया. ब्रेडला काढूया. अशा प्रकारे आपण ब्रेड घेतलेले आहेत बघू शकताय. आता आपण ह्याला हाताच्या साहाय्याने किंवा आपण ह्याच्या असं कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण कट करून घेणार. बटर घेतलेलं आहे, चीज घेतलेलं आहे, आपल्या आवडीनुसार आपण ॲड करू शकता. बटर ॲड करूया. आधी थोडंसं फ्राय करून घेऊया आपण. अशा प्रकारे मी हलकंसं फ्राय केलेलं आहे. थोडंसं बटर बघू शकताय. आणि त्याचबरोबर मी ॲड करणार आहे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. पूर्णपणे आपण ॲप्लाय करायचं आहे बघू शकताय. मी फक्त ह्याच्यामध्ये ऑनियन ॲड केलेलं नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑनियन ॲड करू शकता. मी जास्त ह्याच्यामध्ये भरणार नाही कारण की मुलाला हवं आहे त्यासाठी आणि जास्त बनवणारही नाही. त्यामुळे वरतून चीज ॲड करणार आहे बघू शकताय. साह्याने केलं तर कसं घट्ट असतं, ते फटाफट होतं, म्हणून आपण चीज वरतून टाकणार आहे. तुम्ही खेचून टाकलं तरी चालेल. ही बाजू आहे ही अशी पलटी करायची आहे आणि प्रेस करायचं आहे. दुसरीकडे पण आपण प्रेस करूया आहोत. ते पॅनवरती ॲड करणार आहोत बघू शकताय. आणि हे असंच्या असं आपण त्याच्यावरती असं फिरवून घ्यायचं आहे. एक एक घेऊया आपण. 2 मिनटं मी झाकून ठेवणार आहे. पॅनवरती आपण ठेवलेलं होतं बघू शकताय. आता आपण ह्याला पलटी घेऊया. आता
आता आपण पलटी करूया. हे त्याचबरोबर पलटी करायचं आहे. थोडंसं बटर वरतून आपण ॲड करूया. असं आपण बटर ॲड करूया किंवा खालती टाकूया अशा प्रकारे, म्हणजे मेल्ट होईल सगळीकडे. 2 मिनिटांनी ठेवूया. नंतर प्लेट काढून घेऊया. आता बघा, वाव, व्यवस्थित बघा आवाज येऊ शकतो. आणि असं प्रेस करायचं आहे, कडक करायचं आहे आणि मधून आपण कट करणार आहोत. वाव, ब्युटिफुल, फ्रेग्रन्स पण मस्त येत आहे. एकदा नक्की ट्राय करा. श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करा. थँक्यू एव्हरीवन.